नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला विजयादशमीच्या निमित्ताने 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण भारतात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे डॉक्टर मंदार म्हस्कर यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर डॉक्टर मंदार म्हस्कर यांच्यासोबतच नायब तहसीलदार बापू बहिरम, डॉक्टर मनीष सूर्यवंशी आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रारंभी दमंडकेश्वर लॉन्स येथून पिंपळनेर शहराच्या वेगवेगळ्या भागातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन झाले। सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांकडून, नागरिकांकडून रांगोळी काढून तसेच पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले। यानंतर शस्त्रपूजन करून उत्सवाचा समारोप मोठ्या उत्साहामध्ये दमंडकेश्वर लॉन्स पिंपळनेर येथे झाला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर म्हस्कर यांनी उपस्थित संघाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। ते म्हटले, जेव्हा जेव्हा हिंदू समाजाला आत्मग्लानी आली तेव्हा भारतावर परकीय आक्रमणे यशस्वी झाली। जेव्हा जेव्हा हिंदू समाजामध्ये फूट पडली तेव्हा देशाचे विभाजन झाले। यामध्ये सामर्थ्यवान, बलसंपन्न व राष्ट्रहित सर्वतोपरी मानणाऱ्या समाजाच्या आधारावरच भारत परमवैभव संपन्न होईल, हेच संघाचे सुरुवातीपासूनचे ध्येय आहे। समाजातील भेद संपवून सगळसमय हिंदू समाज उभा राहणे केवळ भारतासाठी नाही तर जगासाठी सुद्धा हिताचे ठरणार आहे, असे ते म्हणाले। यावेळी पिंपळनेर शहर आणि परिसरातील स्वयंसेवक, नागरिक तसेच भगिनी मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद। करा थोड़ा हाथ
बरं नाही का इकडे पा इकडे पा त्वया हिंदू भूमे सुखं वर्धितोऽहम् महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते प्रभो शक्तिमन हिंदू राष्ट्रांगभूता इमे सादरं त्वां नमामो वयम् त्वदीयाय कार्याय बद्धात अशा पद्धतीने एखादी संघटना पुढे जाऊ शकते आणि ती 100पर्यंत चालू शकते याच्यावर या काळी सुद्धा अनेकांचा विश्वास नव्हता. आज आश्चर्याने लोक याच्याकडे पाहतात की डॉक्टर हेडगेवारांनी काय किंवा त्याच्यानंतरच्या सर्व सरसंघ चालकांनी कोणत्याही प्रकारची आश्वासनं ही स्वयंसेवकांना देऊन संघ वाढवला नाही. उलट वक्तव्यामध्ये तर आपल्या आत्ताची परिस्थिती सरसंघचालक म्हणतात की जे आहे तुमच्याकडे ते देण्याची मानसिकता असेल तर संघात उत्तर पाठवते. इतकं काही घेऊन जातो स्वतंत्र विषय ते भौतिक नाही, पण जे आपल्याकडे आहे ते सुद्धा इथं देण्याची मानसिकता तुमची असेल तर संघाचे अशा पद्धतीने चालून सुद्धा एखादी संघटना ज्या वेळेला 100 वर्ष पूर्ण करते आणि नुसती नगानगड पूर्ण करत नाही तर वर्धिष्णू पद्धतीने पूर्ण करते, तेव्हा त्याच्याबद्दल विचार करणं हे सगळ्यांना आवश्यक होऊन जातं. आणि तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरवर्षी 6 उत्सव साजरे करतो. त्याच्यापैकी विजयादशमीचा एक उत्सव दरवर्षी साजरा होतोच. पण यावर्षीचं महत्त्व असं आहे की 1925 साली विजयादशमीच्या दिवशीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात झाली आणि केवळ 16 लोकांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेली एक संघटना आज देशभरामध्ये एवढ्या मोठ्या विस्ताराला पोचली आहे. त्याचं विश्लेषण आणि या आधारावर
भारत मातेच्या पुनरुत्थानाचं जे ध्येय संघाचं आहे, भारत मातेला परमवैभवाला नेणं, हे ज्या संघाच्या प्रार्थनेमध्ये म्हटलं आहे त्याचं सर्वांनी स्मरण करणे आणि त्यासाठी पुन्हा प्रयत्न जास्त करण्याची प्रतिज्ञा करणे, अशा स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी देशभर हा निश्चयाचा कार्यक्रम आयोजित होतो आहे. त्यापैकी पिंपळनेरच्या कार्यक्रमामध्ये बोलण्याचं दायित्व माझ्यावर होतं. त्यानिमित्ताने पिंपळनेरच्या शहरात भेट झाली. उत्तम उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह जोरदार होता. संचलन मोठं झालं आणि सर्वांनी भारत मातेच्या विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध होण्याचं मनामध्ये ठरवलेलं आहे असं स्पष्ट झालं.